अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यज्ञवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश त्वत्तमस्य आदिलक्षम एक नित्य विमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतम नमामि. ओम रत्कांग रत्कवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपीचे माला दंडकमंडलूधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत विशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभित नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसूता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय न मिळेला. धर्मसंस्थापनाकारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमाजनी गावे याची योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी हा ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद त्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाती डोलाविती मान त्यांचे चरण न मिळेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानिमित्त वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परुही हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतूंनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कवेल प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजपा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी विष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसूनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले त्या लागोनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही
देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदात टाकाप्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादिसी पातलो. येऊन या मंगळवेळ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेन तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तेपासून या नगरांत आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. आनंदी भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढी सोडिले. मोहळ माझी वास्तव्यकृत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल वृत्य, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यती राज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळपाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळपा करी आदर. योग यागादिक काही चोळपाने केले नाही. परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनांते. त्याची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाची चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे. चोळपाचे गृहाप्रती आली कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावांत मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराई. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रविशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ. अध्याय